कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि सतेज पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अप्पी पाटील यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या येथे आयोजित कार्यक्रमात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी भाजपचा झेंडा स्वीकारलाय। यावेळी आमदार शिवाजीराव पाटील चंदगड, आमदार अमल महाडी कोल्हापूर दक्षिण, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर तसेच भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे उपस्थित होते। चंदगड विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडणूक लढवलेले अप्पी पाटील यांना प्रचंड जनाधार असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठी खळबळ उडाली आहे। यावेळी नेसरीच्या सरपंच गिरिजा शिंदे नेसरीकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय। पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, अप्पी पाटील यांच्यासारख्या जनसामान्यांशी नाळ जुळलेल्या कार्यकर्त्यांमुळे चंदगड मतदारसंघात भाजपला नवी ताकद मिळाली आहे। पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान करतो, त्यामुळे अप्पी पाटील यांनाही भविष्यात योग्य संधी दिली जाईल। दरम्यान अप्पी पाटील यांनी सांगितले, चंदगडच्या शाश्वत विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय। कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असून जनता आणि विकासासाठी एकत्र काम करू। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षण व तंत्रमध्ये आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब, ज्यांनी गेल्या 15-20 दिवसापासून आपल्याला आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतले, ते आमच्या चंदगड विधानसभेचे आदरणीय आमदार, आमचे नेते शिवाजीराव पाटील साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमच्यावर ज्यांनी आत्ताच प्रवेश केला ते आमच्या गिरिजाताई शिंदे नेसरीकर सरकार, मी उपस्थित असलेले माझ्याकडून आलेले सर्व आमचे कार्यकर्ते, छायाचित्रकार, पत्रकार बंधू आणि भगिनी, आज मी पहिल्यांदा गेले 25-30 वर्षे समाजकारण राजकारण करत असताना विधायक दृष्टिकोन काम करणारा कार्यकर्ता आहे। ह्याची नोंद घेऊन आदरणीय दादांनी पहिल्यांदाच प्रास्ताविक करताना सांगितलेलं आहे की आमची ओळख माझी त्यांनी सांगितली आहे, त्या ओळखीच्या अनुषंगानं आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या विरोधात तरी मी 2 वेळा विधानसभा निवडलेलो असले तरी विकासाचा दृष्टिकोन ठेवून सक्षम असा चंदगड विधानसभेचा विकास करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिवाजीराव पाटील साहेब आज काम करत आहेत। आणि त्यांनी मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळे एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास, सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा हीच डोळ्यासमोर ठेवून आम्ही एकत्र राहून काम करूया ही त्यांनी इच्छा व्यक्त केली। आणि त्यांनी दिलेल्या विनंतीनुसार आदरणीय महाराष्ट्राचे फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी मला काल भेट घालून दिली। आदरणीय दादांनी मला सांगितले की तुम्ही उद्या सकाळी प्रवेश केला या। पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला ह्या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार मानतो।